आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य कीर्तन सोहळा संपन्न. नमस्कार, जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. लोहा कंधार विधानसभेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव पाटील बोंढारकर आणि प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा सोनखेडचे उपसरपंच सुनील मोरे यांच्या वतीने सोनखेड येथील बाजार मैदान येथे सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप शिवलीलाताई पाटील यांचे भव्य कीर्तन, वृक्ष लागवड आणि शालेय साहित्याचे वाटप आदी सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, सौ प्रतिभाताई पाटील चिखलीकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, प्रवीण पाटील चिखलीकर, प्रणिताताई चिखलीकर यांच्यासह परिसरातील सर्व सरपंच, महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या म्हणण्यापेक्षा या भागाचे आमदार आनंदरावजी बोंढारकर, माझा आणि प्रदेश राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर या तिघांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सुनील मोरे आणि सोनखेड ग्रामस्थांनी कीर्तनाच्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मला वाटतं ही 14-15 वर्षापासूनचा सातत्यानं कार्यक्रम होतो आणि तारीख पण 3 तारखेलाच होतो शक्यतो. खर तर सोनखेडची मंडळी खूप भाविक आहे. पंढरपूरच्या वारीला जे काही आपल्या मतदारसंघात मंडळी जाते त्याच्यात सर्वात अधिक ती मंडळी ती सोनखेड परिसराची असते आणि त्याचा धागा पकडून ही जी तरुण पिढी आहे त्यांनी कीर्तनासारखे चांगले कार्यक्रम आयोजन करून एक समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न एक निमित्ताने केलेला. शालेय साहित्याचं वाटप लहान लहान चिमुकल्याला केलेलं आहे. दरवर्षी मग निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचा सत्कार असेल, नवीन संधी मिळालेल्यांचा सत्कार असेल, त्या सगळ्या गोष्टी विविध उपक्रम हे सोनखेडमध्ये सुनील मोरे आणि त्यांचे सर्व सहकारी करतात. मी त्यांचा मनापासून आभारी आहे. सोनखेडकरांच्या ऋणामध्ये कायम राहू इच्छितो एवढं त्यांनी. तर या काय आता बॅनर आहेत, एवढं काय प्रेम आहे जिल्हाभरामध्ये, एवढं प्रेम आतापर्यंत कोणत्या क्षेत्राला मिळालेलं नाही. मला असं नाही म्हणता येत की कोणाला मिळालं नाही, पण माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यावर प्रेम करतात. त्याची कारण आम्ही त्यांच्या सोबत तीच नाते. कधी मी माझ्या आयुष्यात जात बघितले नाही, धर्म बघितला नाही. जो माझ्यासाठी काम करतो त्याच्यासाठी काम करणं एवढी जात मला माहिती आहे. त्याच्यामुळे सगळ्या स्तरातली लोक आपला हक्काचा माणूस म्हणून माझ्यावर प्रेम करतात. लोकांचे उपकार माझ्यावर आहेतच. ही सोपी गोष्ट नाही की प्रत्येक निवडणुकीत चिन्ह वेगळं घ्यायचं, निवडून यायचं, जावे ज्याच्या वंशा बस, अशी परिस्थिती आमची. त्याच्यामुळे लोकांचे उपकार आहेत, लोकांचे ऋण आहेत आणि ते ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्याकडून जिल्ह्यात प्रत्येक लहान बालकापासून ते वृद्धांपर्यंत विकासाच्या ज्या अपेक्षा आहेत, तर या आपण आजच्या दिवसापासून म्हणजे काही संकल्प वगैरे काही केले? काही संकल्प नाही. संकल्प ज्या दिवशी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हापासूनच आहे. डेरला लिफ्ट कोणी केली, पिवळा लिफ्ट कोणी केली, लिंबोटीचं धरण कोणी केलं. त्याच्यामुळे संकल्प काय, रोजच आहे संकल्प. काम झालं पाहिजे. कधी निधी लवकर मिळतो, कधी मिळत नाही, हाच प्रश्न आहे. आमच्या बंधूच्या ठिकाणी असणारे सुनीलभाऊ मोरे यांच्या आयोजनाखाली भव्य दिव्याचा कीर्तन सोहळा सोनखेडमध्ये पार पडला. खर तर मूळचा सांप्रदायिक असणाऱ्या जगद्गुरु तुकोबारांच्या सानिध्यामध्ये राहणारं हे गाव, त्याच्यामुळे अजूनही शोभा वाढली त्या कीर्तनाची आणि खूप वेल मॅनेज, म्हणजे अगदी सुव्यवस्थितपणे हे या कीर्तनाचं नियोजन केलं होतं. पांडुरंग परमात्म्याने कृपा केली. पावसाचं वातावरण असून सुद्धा कसल्याच प्रकारचा पावसाचा अडथळा न येता बहुसंख्येमध्ये हे कीर्तन पार पडलं. चिखलीकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बरेच राजकीय वरिष्ठ मंडळी, व्यापारिक मंडळी सुद्धा उपस्थित होती. तरी सगळ्यांनी अगदी शांत पद्धतीने, अगदी धैर्याने कीर्तन ऐकलं आणि नंतरचा हा भोजनाचा सोहळा सुद्धा मी म्हणेल की मोरे दादांनी अगदी नियोजनात्मक हा कीर्तनाचा सोहळा केला. आणि खरं तर संकीर्तन अभिष्ट चिंतनाला ही संकल्पनाच आपल्यामध्ये परिपूर्ण आहे. त्याच्यामुळे त्यांच्या या संकल्पनेला खरंच मी शतशः प्रणाम करते. आणि चिखलीकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हा कीर्तन सोहळा परिपूर्ण झाला. चिखलीकर साहेबांच्या हातातून असंच समाजकार्य घडो आणि या कार्यकर्त्यांच्या सानिध्यामध्ये त्यांची राजकीय वृद्धिंगता वाढावी
एवढीच विनंती करते पांडुरंग परमात्म्याकडे. रामकृष्ण हरी, जय श्री. दरवर्षी आदरणीय आमचे श्रद्धास्थान नेते आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण दरवर्षी कार्यक्रम ठेवत असतो. त्याच पद्धतीने याही वर्षी हरिभक्त परायण शिवलीलाताई पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला होता. या ठिकाणी आता हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमासाठी आमचे नेते आदरणीय चिखलीकर साहेब, त्यांच्या अर्धांगिनी प्रतिभाताई पाटील, तसेच युवा नेते ज्यांचा उद्या वाढदिवस आहे प्रवीण पाटील चिखलीकर, आमच्या ताई प्रणिताताई देवरे चिखलीकर, सहकुटुंब परिवार सर्वजण या कार्यक्रमासाठी त्यांनी उपस्थिती लावली. या पंचकृषीतील सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर या पंचकृषी सर्वांनी या कीर्तनाचा आनंद घेतला. नक्कीच ही गोष्ट बरोबर आहे की आता जे शिवलीलाताईंनी ते आपलं स्वतःच्या कीर्तनातून एक कणखर अशा भाषेमध्ये की युवकांना आता त्या पद्धतीने त्यांनी कोणती बिडबाड न ठेवता या सगळ्या चाललेल्या गोष्टीवर त्यांनी एक अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कीर्तन रूपी त्यांनी युवकांना देखील मार्गदर्शन केलंय. आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आज आपण देखील या ठिकाणी युवकांना व्यसनमुक्ती व्हावं, युवकांनी या चांगल्या कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्यावा, त्यासाठी आपण काही प्रयत्न करू. नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार तथा लोहा कंधार विधानसभा सभेचे आमदार प्रतापरावजी पाटील चिखलीकर साहेब व तसेच आमचे युवा नेते प्रवीणजी पाटील चिखलीकर साहेब व आनंदरावजी नांदेड दक्षिणचे आमदार आनंदरावजी बोडावकर साहेब यांचा वाढदिवस होता. त्यानिमित्त आज सोनखेड नगरीमध्ये आमचे सोनखेड नगरीचे उपसरपंच सुनील मोरे यांच्या वतीनं महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असणारे कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांचा कीर्तनाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील सर्व शेतकरी मंडळी, तसेच सोनखेड नगरीतील माता भगिनी मंडळी, लहान थोर मंडळी, सर्व मंडळी अगदी मोठ्या संख्येनं आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी कीर्तन श्रवण करण्यासाठी आलेले होते. हा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झाला. ठिकाणी मी सोनखेड ग्रामपंचायत सदस्य या नात्याने सांगतो, मी एक शेतकरी कुटुंबातला व्यक्ती असून खरोखर मी पहिल्यांदा कार्यकर्ताच होतो. परंतु एखादा कार्यकर्ता खूप धडपडी असतो, परंतु त्याला वर येण्यासाठी कुणाचे तरी हात पाहिजे. आणि आमचं नेतृत्व सुनील भाऊ मोरेचं नेतृत्व हे पहिल्यापासून सोनखेड नगरीसाठी खूप चांगलं आहे. आतापर्यंत सोनखेड नगरीमध्ये अनेक सरपंच आले गेले पुढेही होतील, परंतु हे एक असं नेतृत्व सरपंचाचं आहे की गावाचे जे विकासाचे कामं आहेत संपूर्ण ते अगदी तळमळीनं आणि काटेकोरपणानं जागेवर उभं टाकून करून घेतात. आणि संपूर्ण त्यांचा वेळ सकाळी गाव झोपेतून उठण्याच्या अगोदर ते सोनखेडला या ठिकाणी येतात आणि रात्री गाव संपूर्ण झोपी गेल्यानंतर पुन्हा ते नांदेड येतात. ते केवळ फक्त शिक्षणाच्या लेकरांच्या शिक्षणासाठी नांदेड राहतात, परंतु त्यांची संपूर्ण तळमळ ही गावासाठी आहे. रात्रीच्या 12 ज्यावेळेस मी प्रश्न त्यांना आमच्या गावातले काही मांडतो सदस्यांना, त्याने मला शेतकरी असल्यामुळे दिवसभर पोहतो आणि 11-12 वाजता शेतकऱ्याची सवय आहे आणि मी 11-11:30 शेवटचा कॉल माझाच असतो त्यांना आणि मी त्यांच्याशी संभाषण करतो. त्या विकास कामाच्या बाबतीत जेही काही प्रश्न मी मांडलेत ते प्रश्न बरोबर दुसऱ्या दिवशी सोडण्याचं एकमेव कार्य ते या ठिकाणी करतात. म्हणून मी माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं त्यांनी हा जो युवा पिढी सुधारण्याचा जो संकल्प केलाय त्यांना यश येऊन पुन्हा ते या सोनखेड नगरीचं जिल्हा परिषदचं प्रतिनिधित्व करावं अशी आमच्या सर्व ग्रामपंचायतच्या वतीनं त्यांना सदिच्छा, शेतकरी बांधवांच्या वतीनं त्यांना मी या ठिकाणी सदिच्छा भेट देतोय.